यानंतर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। शेतकरी कर्जमाफी आणि कांदा खरेदी संदर्भात फडणवीसांनी लातूरमध्ये मोठ्या घोषणा करत शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आनंद वार्ता। मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेला असून मान्सून हा 26 मे ते 31 मे दरम्यान केरळमध्ये पोहोचेल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण एक आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवरती पोहोचतो, त्यामुळे 6 जूनच्या आसपास तो कोकणामध्ये पोहोचू शकतो। त्यानंतर तो उर्वरित महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे। अतिवृष्टीग्रस्त विमा मदतीपासून वंचित आहे। चाहोपट्टा बाजार मंडळामध्ये रोष व्यक्त होतोय। खरीपाच्या तोंडावरती शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। पीक विमा कंपनी विरोधामध्ये संताप व्यक्त होत असून भरपाईची मागणी केली जाते। सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधामध्ये शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन। नैसर्गिक पाण्याच्या वहिवाटा बंद केल्याचा आरोप केला जातोय। अडगाव बुद्रुक येथे 15 एकरावरती उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। 733 एकर जमिनीवरती अतिक्रमण होत असून वृक्षतोड करून शेती सुरू केली जाते। खामगाव परिसरामध्ये तक्रारीनंतर सुद्धा कारवाई नसल्याचा आरोप होतोय। वन विभागाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7.41 लाख हेक्टरवरती खरीपाची तयारी सुरू असून एकाच पिकावरती अवलंबून राहणे धोकादायक ठरते, कृषी विभागाचा सल्ला। चिखलीमध्ये शेती आणि शेतकरीच ग्रामीण अर्थचक्राचा खरा चालक असून केवळ खते बियाण्यांमधून 100 कोटींची उलाढाल होते। खरीप हंगामावरती उभी तालुक्याची अर्थव्यवस्था। खरीपाच्या तोंडावरती कर्जमाफीची अंमलबजावणी रखडलेली असून शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। लाभार्थी याद्या अद्याप सुद्धा जाहीर नाहीत। कर्ज मंजुरीमध्ये अडथळे निर्माण होत आहे। कर्जमाफी रखडल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे। पीक कर्जाच्या विलंबनामुळे खरीप नियोजन सुद्धा धोक्यामध्ये सापडते। यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। दरवाढीमुळे सोयाबीन पिकाकडे सुद्धा कल वाढलेला आहे। विहिरीमध्ये पडलेल्या निलगाईला जीवनदान मिळालेल्या सोनोनी विभागाचा पुढाकार घेण्यात आलेला आहे। मानोरा तालुक्यातील सोयजना शिवारातील ही घटना घडलेली आहे। फार्मर कप 1195 गटांचा सहभाग असून नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 338 महिला गट मैदानामध्ये उतरले। तुरीच्या दराने ओलांडला 8,000 रुपयांचा टप्पा। कारंजा बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 8,200 रुपयांचा दर मिळतोय। भाव वाढून सुद्धा आवक जेमतेम आहे। कुरनूर धरणामध्ये 32% साठा। पाऊस लांबला तर जलसंकट। कुरनूरमधून पाणी सोडण्यास नकार दिला जातोय। बोरी खोऱ्यातील शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। माढा तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू असून पाणी टंचाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले आहे। शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। टंचाई आढावा बैठकीतील सूचनांकडे महावितरण अधिकाऱ्यांकडून डोळेझाक होते। काळी मैना खाते भाव। नातेपुते बाजारामध्ये करवंदांना 180 ते 200 रुपये किलोचा दर मिळतोय। रानमेव्याला वाढती मागणी। मर्यादित आवक आणि वाढत्या श्रमामुळे दरांमध्ये वाढ झालेली आहे। शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत असून मुबलक उत्पादन तरी नाफेड NCCF-कडून 1 लाख टन कांदा खरेदी कमी आहे। दर ही फक्त 12.35। नाशिकमधून कांदा खरेदी। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला हिरवा कंदील मिळत असून 4000 कोटींचा प्रकल्प। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून माहिती। 116 टँकरच्या दररोज 242 फेऱ्या होत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये उरला 32% पाणीसाठा। पाणी जपून वापरा। 106 गावांसह 238 वाड्यांवरती पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहे। कळवणला 43,689 हेक्टरवरती नियोजन। खरीप हंगामामध्ये सर्वाधिक मक्याचे क्षेत्र असून खते बियाण्यांचे नियोजन पूर्ण होते। मका थकीत रक्कम गारपीट अनुदान मिळणार तरी कधी? भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असेल तर योजना आणि सवलतींचा लाभ बंद होणार। उतार वयामध्ये आधार। कामगारांना 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार। जिल्हा सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते। जनजागृतीच नसल्याने नोंदणीची उदासीनता। वादळी वाऱ्यासह पावसाचा केजला तडाखा बसलेला असून आंबाखेडीच्या बागेसह सोलर पॅनल सुद्धा उडाले। साडेगाव, चिंचोली, मंगळगावसह अनेक भागांमध्ये पावसामुळे मोठी नासाडी होते। कळमनुरीमध्ये डिझेल टंचाईची झड पोहोचत असून पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहे। शेतकरी हैराण झाले। शेतकऱ्यांच्या मुळावरती टंचाई। सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुद्धा सुरू झालेली आहे।
DAP युरियासह 12 प्रकारच्या खतांचा अनधिकृत साठा 18 लाखांचा मुद्देमाल जप्त झालेला आहे. जालना परिसरामध्ये कृषी विभागाची कारवाई, दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. कडाक्याच्या उन्हामध्ये भाजीपाल्याचे भाव सुद्धा कडाडले. कांदा गडगडला. परतूर येथील बाजारामध्ये सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत शुकशुकाट असून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला 7,000 रुपयांचा भाव 8,000पर्यंत वाढीची शक्यता. मात्र फायदा कुणाचा? सोयाबीन विक्री केलेल्यांना अनुदान देण्याची मागणी केली जाते. कापूस मकाला भाव न मिळाल्याने मिरचीकडे कल वाढलेला आहे. 45,000 ते 50,000 रुपये एकरी मिरचीसाठी येतोय खर्च. 6 महिन्यांपासून मानधन रखडलेले आहे. आशा गटप्रवर्तक आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. केंद्र शासनाकडून निधीच मिळत नाही. राज्याच्या मानधनाला सुद्धा खंड पडतोय. उसनवारीवरती चालतोय संसार. रासायनिक खतांचा अवैध साठा असून रेणापूरमध्ये पथकाचा छापा मारण्यात आलेला आहे. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत गुन्हा दाखलेची प्रक्रिया होती सुरू. तोट्यामधील शेतीला दुग्ध व्यवसायाचा डोस मिळतोय. खर्च वजा जाता महिन्याला मिळते 80,000चे उत्पन्न. एल निनोच्या संकटामध्ये जलताराचा आधार मिळतोय. 28,000 खड्ड्यांना मंजुरी मिळालेली आहे. पाणी पातळी वाढवण्यास होणार मोठी मदत. नांदेड परिसरामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. महावितरणमध्ये कंत्राटदारांचे राज्य. RDSSCची 150 कोटींची कामे रखडलेली आहे. अधिकारी शांत असून परभणीकर असुविधेमध्ये. मासुडीमध्ये 33% जलसाठा तरीसुद्धा काटकसरीचा इशारा दिला जातोय. गंगाखेड तालुक्यामधील अनेक वाड्या वस्त्या ताड्यांवरील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. लिंकिंग करणाऱ्या खत कंपनीविरुद्ध थेट गुन्हा नोंदवा. पालकमंत्र्यांचे निर्देश. खरीप हंगामपूर्व नियोजन सभेमध्ये कृषी विभागाची झाडझडती. पीक कर्ज वाटपामध्ये दिरंगाई करणाऱ्या बँकांवरती कारवाईचे निर्देश देण्यात आले. धान खरेदी बोनस रखडलेला असून शेतकऱ्याची अर्थकोंडी होते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून त्यांना दिलासा द्यावा. अतिसंवेदनशील 101 गावांमध्ये मान्सूनपूर्व उपाययोजनांना वेग आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झालेली आहे. तालुकानिहाय आढावा बैठकीचे सत्र सुरू असून उनिवावरती बोट ठेवले जाते. चारमोशी परिसरामध्ये शेतातील धूर देतोय खरीपाचे संकेत. मशागतीच्या कामाला वेग आलेला असून काही शेतकरी पीक संरक्षणासाठी ताराची कुंपण योजनेमधून करण्यावरती भर देत आहे. रब्बीमध्ये 3,85,000 क्विंटल धान खरेदी. उद्दिष्ट वाढीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नोंदणीची मुदत संपलेली आहे. 92 कोटी रुपयांचे चुकारे सुद्धा थकलेले आहे. आधारभूत मका खरेदी केंद्रांना परवानगी, पण सुरू होणार तरी कधी? 3,496 हेक्टर क्षेत्राला मका लागवड. गरजेपोटी कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री होते. हिरवे सोने तेंदूपत्ता मजुरांसाठी जीवनाधार. देवलाफार पवनी क्षेत्रातील 52 केंद्रांवरती संकलनाला वेग आलेला आहे. बंधारे फुटले, पाणी वाहून गेले. कळमेश्वर तालुक्यातील 36 बंधारे यंदा सुद्धा दुरुस्तीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. स्वस्त ऊर्जेची नवी लाट. वर्ध्यातील 18,107 कुटुंबे झाली आत्मनिर्भर. छतावरती सौर पॅनल. खिशाला दिलासा. ग्राहकांना आधार मिळतोय. योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद. खरीपाच्या तोंडावरती ई-पॉस मशीनला ब्रेक लागलेला असून खत विक्रेत्यांमध्ये वाढली कमालाची धाकधूक. सर्व्हर नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवहार ठप्प झालेले आहे. शेतकरी कृषी केंद्र चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कंपन्यांकडून आंबाबंदी. बागायतदारांची मुस्कटदाबी होते. आधी निसर्गाचा फटका बसलेला असून मग बाजारपेठेमध्ये झटका बसतोय. गणितही पुन्हा बिघडले. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. वादळी पाऊस येणार. 20 मेपर्यंत वादळी पाऊस आणि कडक उन्हाचा दुहेरी मारा होतोय. शक्तीपीठमधून शेतकऱ्यांना मातीमोल करण्याचा उद्योग होतोय. धनाजी गुरव. बोरेगाव येथे 13 गावांचा मेळावा. आरफड कॅनलला पाणी उशिरा, पण अतिउष्णतेने पिके जळालेली आहे. बळीराजाची चिंता वाढली. शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हतनूर धरणामधील आवर्तन बंद झालेले असून वरणगावमध्ये पाणी टंचाईचे संकट आहे. धरणामध्ये अवघा 42% जलसाठा उपलब्ध असून काठोरा जेकवेल ठप्प झालेला आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली आहे. हरभरा खरेदीसाठी 10 लाखांच्या अनामतीची अट. शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण. खरेदी रखडलेली आहे. धोरण विरोधामध्ये शेतकरी व सहकारी संघ संतप्त झालेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 679 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून 57 प्रकल्प पुनर्तत्वाकडे तर 46 प्रगतीपथावरती आहे. 11 वीज निर्मिती कंपन्या कार्यरत असून शेतीसाठी दिवसास मिळणार वीज. पाण्याची रात्रपाळी होणार बंद.
कांदा दरामध्ये सरासरी 70 रुपयांची घसरण झालेली असून नाफेडच्या 12.35 खरेदी घोषणांवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यामधील 99% वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही. महाराष्ट्रामध्ये विद्युत नियामक आयोग आदेशामुळे केवळ 0.14% वीज ग्राहकांना अधिभार लागू करण्यात आलेला आहे. ग्राहकांना 129 कोटींचा लाभ. 1 जूनपासून यांत्रिक मासेमारी नौकांना 61 दिवसांची बंदी घालण्यात आलेली आहे. पावसाळी हंगामामध्ये समुद्रात मासेमारी केल्यास कारवाईचा इशारा दिला जातोय. सर्व मासेमारी नौकांनी 1 जूनपूर्वी बंदरामध्ये परतणे बंधनकारक आहे. 31 जुलैपूर्वी समुद्रामध्ये जाण्यास मनाई होते. ऑल निनो अंदाजानुसार उपाय. रोजगार हमी योजनेमधून जलतारा शेतखड्डा प्रात्यक्षिक उपक्रम. हमीभावाने कांदा खरेदीसाठी नोंदणी सुरू झालेली आहे. नुकसान टाळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नेमके शेतकऱ्यांनी काय करावे बघा. शेतकऱ्यांनी जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावरती किंवा बाजार समितीमध्ये नाव नोंदणी करावी. आधार कार्ड, 7/12, बँक खाते व कांदा पिकांची माहिती सादर करावी. कांदा स्वच्छ व दर्जेदार ठेवूनच विक्रीस आणावा. खरेदी केंद्राच्या वेळापत्रकानुसार माल आणावा. आठवड्याआधीच मान्सून अंदमानमध्ये, केरळमध्ये 26 मे, महाराष्ट्रामध्ये 2 ते 5 जून दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जाते. रायगडमधील धरणांमध्ये 25% पाणीसाठा उपलब्ध असून मागील वर्षाच्या तुलनेमध्ये रायगड जिल्ह्यातील 28 धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 3% घट झालेली आहे. ढोकशेतीने गाठलेला आहे तळ. तळा तालुक्यातील बाबा धरण क्षेत्रामध्ये सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील 9 धरण क्षेत्रामध्ये 15%पेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. खरीपासाठी निपाणीला हवे 100 टन सोयाबीन. कृषी खात्याची जय्यत तयारी सुरू असून ऊस दरवाढीमुळे यंदा खरीपाचे क्षेत्र घटणार. निराकोरडी शेतकरी हवालदिल झालेले असून निमसाखरमधील ऊस पिके चढू लागली. परिसरातील 22 गावांचा पाणी प्रश्न पुन्हा ऐनीवरती. स्मार्ट योजनेतून घराच्या छतावरती सौर प्रकल्प उभारा. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट योजनेमध्ये अल्प लाभार्थी हिस्सा भरून पात्र ग्राहकांना लाभ घेण्याचे महावितरणाचे आवाहन केले जाते. हंडाभर पाण्यासाठी चिवमुठीमध्ये घेऊन उतरावं लागते दरीमध्ये. आंबेगावच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये भीषण पाणी टंचाई भासते. महिलांची दररोज मृत्यूशी झुंज दिली जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.